जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले. परंतु या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकर अक्षरशः वेठीस धरले गेले. वाहतूक कोंडी, गर्दीमुळे रस्त्यांवर साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यामुळे वाट काढणंही मुश्किल होतं. तशातच या आंदोलकांकडून सुरू असलेल्या स्वैराचारामुळे लोकांमध्ये दहशत पसरल्यासारखी स्थिती झाली. व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवावी लागली. शेवटी अगदी महिला पत्रकारांनी त्यावर आवाज उठवला तेव्हा कुठे प्रकरण शमलं. परंतु या गर्दीच्या रेट्यामुळे शेवटी दक्षिण मुंबईतील वाहतूक बंदच करावी लागली. त्यानंतर सर्वात मोठा कहर म्हणजे रस्त्यांवर लागलेला अन्नाचा ढीग. या आंदोलनासाठी गाड्या भरभरून अन्न मुंबईत आणलं गेलं, परंतु त्याचे खाण्यापेक्षा रस्त्यावरच ढीग लागले. यातून एक प्रश्न उभा राहतो की यात सामान्य मुंबईकरांची चूक काय होती? त्यांना वेठीला का धरलं गेलं? या आंदोलनामुळे झालेलं नुकसान कोण भरून देणार? सामान्य मुंबईकरांच्या या प्रश्नांची उत्तरं आता द्यायलाच हवीत. आता ही उत्तरं मिळायलाच हवीत.